बरं, आपण आगरमध्ये श्री रविभाऊ काळणे यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वाण पाहून राहिलो. मागच्या वर्षी त्यांनी महाकाल कपाशी लावली होती आणि याही वर्षी लावली आहे. आणि एकंदर मशागत, उत्पन्नाचा आढावा हे थोडक्यात त्यांचं आपण दोन शब्द विचारून घेऊ त्यांना की उत्पन्न आणि या वर्षी तुम्हाला महाकाल कसा राहिला. रवी भाऊ, तर मागच्या वर्षी उत्पन्न किती आलं आपलं महाकाल? 16.5 क्विंटल. 16.5 क्विंटल. आणि निश्चितच मागच्या वर्षीपेक्षा हा वाण मला तरी वाटते की एक 20-15 बोंड जास्त आहे. आणि फुलपात्या अजून तर भरपूर आहेत. परिस्थिती की जवळपास असं समजा की 15-20 बोंड अजून तयार होती अशी परिस्थिती आहे. तर तुम्हाला काय आता वाटून राहिलं? मला या पाण्याचा भरपूर फरक पडलेला आहे. हे जे मागचा पाऊस, जे आता मागचा पाऊस झाला ना, बरोबर, जो हा शेंड्यावरचा पूर्ण जो माल आहे, हो, याचं साईजही वाढणार आहे. बरोबर. नाही तर पाण्यामुळे काय झालं असतं, हा वरचा माल टिकणार नव्हता. बरोबर. कारण जमीन उतार माथे वावर असल्याच्यानं म्हणजे असं भेगा पडल्या. बरोबर. म्हणजे भेगा पडल्यानंतर त्याच्यानंतर जे मुळायला जे हवा लागते, हो ते लागले. साहजिकच उत्पन्न आता वाढणार आहे. बरं, आता खत किती दिले? खत दिले मी 3 खत. आणि फवारण्या किती दिल्या? फवारण्या दिल्या 4 फवारण्या. बरं, 4 फवारण्या 3 खत. तर म्हणायचं मतलब आपला सर्व विषय आहे उत्पन्न. बरोबर. उत्पन्न शेतकरी बंधूंना 15 ते 20 क्विंटल यायला पाहिजे. खर्च किती वाढले? खर्च भरपूर. खर्च खूप वाढले. त्या प्रमाणात 15 ते 20 क्विंटल उत्पन्न शेतकरी बंधूंना मिळायला पाहिजे. आपण त्या अनुषंगाने विचार करू. आपलाच काय, इतरही लोक जे महाकाल लावून राहिले, आपल्या या परिसरात जवळपास डबल वाढलाय. पुढच्या वर्षीपेक्षा याच्यापेक्षा डबल वाढेल. आता तुम्हाला माहित आहे आपण शेंडे कट केले. मागच्या वर्षी लेट झाले होते, भरपूर लेट. मग आता याचा तुम्हाला काय फरक वाटणार? नाही, मी म्हणजे भरपूर म्हणजे वरचा माल जो आहे, खालचाही बी वरचा बी भरपूर पॅक झाला. चला, निश्चित 2-3 क्विंटल वाढील, जास्त नाही. म्हणजे 16.5 आहे तर 19 होईल, 18 होईल, 20 होईल. होतेच ना, होऊ शकते. चला शेतकरी बंधूंनो, आपलं उद्देशच आपण तेवढा आहे. आपण उत्पन्नाच्या दिशेने चाललोय. बरोबर. शेतकरी बंधूंना 15-20 क्विंटल उत्पन्न मिळालं पाहिजे, म्हणून तरच परवडील ना. अर्थातच महागाई वाढून राहिली. म्हणजे आपण फक्त रवी भाऊचा विचार नाही करून राहिलो, आपण सारासार विचार करून राहिलो की येणाऱ्या वर्षी शेतकरी बंधूंना महाकाल पासून 15 ते 20 क्विंटल कसा कापूस काढता येईल. तर रवी भाऊ, सरका विषय आहे की मशागती फार खर्चाची नाही पाहिजे. आपल्याला 3 ते 4 फवारण्या पाहिजे. आणि 3 ते 4 फवारण्या म्हणजे पहिल्या 3 फवारण्या 2 फवारण्या तुम्ही लान्सर्ड गोल्ड वगैरे मारता. पण त्याच्यानंतर पोलीस सारखं औषध 2-3 वेळा मारलं की तुम्हाला हे आटोक्यात येते. म्हणजे जे काही याच्यावर कीड आहे, रोग आहे, हे सर्व काही कंट्रोल होतात. म्हणजे आपल्याला सहजासहजी महाकालचं 15-20 क्विंटल उत्पन्न कसं घेता येईल, हाच विचार आपला, एवढाच विचार आहे. आणि त्यासाठी महत्वाचं काय, शेंडे कट करणं. अगदी सांगतो तुम्हाला, आता या निसर्गाने यावर्षी भरपूर पाऊस दिला, नाही तर बऱ्याच वेळा काय पाऊस पोळ्याला चालला जाते. म्हणजे निसर्ग कुठेही असो, भाव कुठेही असो, ह्या दोन्ही गोष्टी हातात नाहीत. पण आपल्याला उत्पन्न आपल्या हातात काढणं आहे आणि ते त्यातल्या त्यात महाकालचं आपण निश्चित उत्पन्न घ्यायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण विचार करून राहिलो की महाकालचं 15-20 क्विंटल उत्पन्न सरासरी यायला पाहिजे. 8 ते 10 आपल्याला परवडत नाही. म्हणून आज आपण त्या दिशेने चाललाय. 2 वर्ष झाले आणि तुम्ही बरोबर आमच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही उत्पन्न बरोबर तेवढं 16, 18, 20 काढून राहिले. तर त्याबद्दलही आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. आणि हाच मार्ग इतर लोकांनाही आपल्याला दाखवायचा आहे आणि उत्पन्न निश्चित त्या दिशेनं न्यायचं आहे. तर म्हणून आपण हा जो आता जे लोकांनी लावलाय, तर निश्चित हा वाणच असा आहे. काय वजन भरपूर आहे. बाया सुद्धा सांगतात, मजूरच येते एकदम, म्हणतात पराठी तुमच्या शेतातली 1 नंबर आहे, वेचणीली सोपी आणि वजनातही आहे. अगदी कधीच अशी कटकट नाही, झंझट कधीच करणार नाही. अजून काय गोष्ट महत्वाची आहे सांगा, अजून काय सांगा अजून. नाही, म्हणजे वेटेटही आहे. कापसाले वजन इतकं भरपूर आहे की ते म्हणतात असा कापूस आम्हाला भेटूनच नाही राहिला वेचायला. बरोबर. चला तुला तुमच्या धनाचं पण ते तुम्ही बोलू शकत नाही. अजून आहे रवी भाऊ महत्वाचा विषय, दणकट लोळत नाही, कपाशा लोळून राहिल्या, कपाशी चालता येत नाही. आपण आज मध्यभागी आहो, तुमच्या पिकाच्या पुऱ्या मध्यभागी चालत आलो, अडचण नाही. नाही तर मजूर पुढे चालते, त्यांना वाटत बा कोणी प्राणी बसेल आहे का, डुक्कर आहेत का. तर ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहे. म्हणजे आपला वाण दाटत नाही, पाणच कमी आहे, गुण जास्त आहे. शेतकरी बंधूंनी ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर महाकाल आहे 1 नंबर, शेरा 1.25 शेर. म्हणून सर्व लोकांना महाकालचं उत्पन्न कसं जास्त मिळालं पाहिजे, हाच आपला दृष्टिकोन. आणि परत आपण कोशिश करू
की आपल्याला बरोबर. असाच उत्पन्न 15, 18, 20 मिळायला पाहिजे. आणि जे उत्पन्न तुमची वाटचाल पाहिजे. ऑलरेडी चालू आहे त्या रूटनं आणि इतरही लोकांची त्या दिशेनं आपल्याला न्यायचं आहे. चला, धन्यवाद. तुम्ही मार्गदर्शनानुसार हा वाण सतत लावून राहिले. असाच बरेच शेतकरी बंधू सतत लावतील. नाही लावले, मी बी भरपूर जणांना सांगितलं. हो 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 नवतड खेकडीला भरपूर जण हो आहे. यावर्षी खूप वाढला, पुढल्या वर्षी याच्यापेक्षा वाढेल. फोन आले द्यायचे की बरोबर. जसं माझं नाव होतं हो हो त्याच्यानं मला फोन आले त्यांचे. बरोबर. आता तुम्ही पेरवा काही अडचण असली तर मला सांगा. बिलकुल, अगदी 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 बरोबर. म्हणून चला, तुमचे नातेवाईक अजूनही मित्रमंडळी त्यांना सांगा, आगरमध्ये भरपूर काही वाढला आहे, पुढल्या वर्षी यापेक्षा वाढेल. आणि चला, सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे आपल्याला उत्पन्नाच्या दिशेने जायचं आहे, कारण महागाई वाढत आहे. तर महाकाल देईल सर्वांना, सर्व शेतीमध्ये सर्वांच्या तुलनात्मक वाणामध्ये नंबर 1 उत्पन्न. चला, धन्यवाद. रवी भाऊ काळणे, आगर, तालुका, जिल्हा अकोला.